नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 100 महत्त्वाच्या चालू घडामोडी या आपल्या सिरीजच्या पुढच्या लेक्चरमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या या सेशनमध्ये आपण बघणार आहे जानेवारी 2019 पासून तर मार्च 2020 पर्यंतच्या या 15 महिन्यांच्या कालावधीत घडलेले महत्त्वाचे जे निर्देशांक आहे, जे विविध संस्थांमार्फत पब्लिश झालेले ते आपण या ठिकाणी बघणार आहे. ठीक आहे, आपली ही लेक्चर सिरीज उपयुक्त आहे पुढे येणाऱ्या राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षा तसेच कंबाईनच्या पूर्वपरीक्षेसाठी. ठीक आहे, तर मग आय होप तुम्ही याच्या आधीचे पण लेक्चर तुम्ही एन्जॉय करत असाल आणि त्याच पद्धतीने आपण त्याच फॉर्मॅटमध्ये हे सर्व लेक्चर पुढे कंटिन्यू करणार आहे. ठीक आहे, तुम्ही याआधी जर आपलं इंट्रोडक्शनवालं लेक्चर केलेलं नसेल तर आधी तुम्ही इंट्रोडक्शनवालं लेक्चर पूर्ण करा आणि तिथून पुढेच ही सिरीज कंटिन्यू करा. इंट्रोडक्शनच्या लेक्चरची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. चला, आता आजचं आपलं सेक्शन आहे इंडेक्सेसवरती म्हणजेच निर्देशांकांवरती. ओके, तर बघा, सगळ्यात पहिले जो आपण इंडेक्स बघणार आहे त्याचं नाव आहे सुप्रशासन निर्देशांक. ठीक आहे, सुप्रशासन निर्देशांक म्हणजे काय? गुड गव्हर्नन्स इंडेक्स. गुड गव्हर्नन्स इंडेक्स 2019. ठीक आहे, गुड गव्हर्नन्स इंडेक्स 2019. आता हा बघा, हा खूप महत्त्वाचा इंडेक्स आहे कारण हा पहिल्यांदाच रिलीज करण्यात आलेला आहे. ठीक आहे, पहिल्यांदाच हा इंडेक्स रिलीज करण्यात आलेला आहे, त्याच्यामुळे हा आपल्यासाठी महत्त्वाचा ठरतो. तर बघा, याच्याबद्दल काय काय डिस्क्रिप्शन आहे. देशातील सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासकीय कारभाराचे मूल्यमापन. ठीक आहे, कशाचे मूल्यमापन? प्रशासकीय कारभार. त्या राज्यामधलं किंवा केंद्रशासित प्रदेशामधलं प्रशासन कशा पद्धतीने काम करतं आहे, ठीक आहे, त्याचा रिव्ह्यू करण्याचं काम या सुप्रशासन निर्देशांक गुड गव्हर्नन्स इंडेक्समधनं होणार आहे. ठीक आहे, नावामधनंच आपल्या लक्षात आहे सुप्रशासन गुड गव्हर्नन्स. ठीक आहे, म्हणजे हा गव्हर्नन्स कोणत्या राज्यामध्ये किती चांगलं आहे त्याच्या काही क्रायटेरियाज वाईज या सर्व राज्यांची रँकिंग करत आहे. ठीक आहे, तर असा हा इंडेक्स नवीनच तयार करण्यात आलेला आहे. ओके, बघा, 25 डिसेंबर 2019 रोजी सुप्रशासन दिनी हा सुप्रशासन निर्देशांक त्या ठिकाणी रिलीज करण्यात आला. ठीक आहे, कोणत्या तारखेला तो पब्लिश करण्यात आलेला आहे तर 25 डिसेंबर 2019. 25 डिसेंबरचं काय फीचर आहे तर बघा, 2014 सालापासून माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन. ठीक आहे, अटलजींचा जन्मदिन असतो हा 25 डिसेंबर. तर हा दिन भारत सरकारतर्फे सुशासन दिन गुड गव्हर्नन्स डे म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे, तर यावेळेसचा जो 2019 मधला सुशासन दिन होता त्या दिवशी गुड गव्हर्नन्स इंडेक्स हा पब्लिश करण्यात आला. ओके, आता हा कोणत्या मंत्रालयाकडनं पब्लिश करण्यात आलेला आहे? केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय. ठीक आहे, तर हे तुम्हाला नाव लक्षात ठेवायचं आहे, कार्मिक मंत्रालय. कार्मिक मंत्रालयाकडून हा निर्देशांक पब्लिश करण्यात आलेला आहे. ओके, बघा, या निर्देशांकामध्ये पुढील 10 क्षेत्रे व त्या अंतर्गत 50 निर्देशकांचा वापर केला जातो. ठीक आहे, आता बघा, कुठला पण इंडेक्स काढण्यासाठी कसं केलं जातं? इंडेक्स काढण्यासाठी काहीतरी पॅरामीटर्स असतात तर त्यांचा वापर केला जातो. ठीक आहे, तर याच्यामध्ये एकूण सेक्टर किती आहे? 10 आहे. ठीक आहे, 10 सेक्टर्स आहे, 10 सेक्टर्स प्लस 50 पॅरामीटर्स, 50 पॅरामीटर्स यांचा वापर केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे बघा, समजा हे 10 सेक्टर्स असतील. ठीक आहे, तर प्रत्येक सेक्टरमध्ये साधारणतः 2-3 किंवा 5-5 असे निर्देशक असतील. आता ते निर्देशक जे असतील पॅरामीटर्स ते वेगवेगळे असू शकतात. ठीक आहे, आपल्याला तेवढ्या डिटेलमध्ये नाही जायचं आहे. म्हणजे समजा हा पहिला सेक्टर आपण फॉर एक्झाम्पल काहीतरी मांडला. ठीक आहे, तर त्याच्या अंतर्गत समजा 5 पॅरामीटर्स आहे. ओके, तर हे त्याच्या अंतर्गतले 5 पॅरामीटर. तसंच दुसरा जर मानला त्याच्या अंतर्गत 3च पॅरामीटर आहे. तिसरा जो असेल त्याच्या अंतर्गत 6 पॅरामीटर असतील समजा. ठीक आहे, येतं आहे का लक्षात? सेक्टर आणि पॅरामीटरमधला हा फरक आहे. तर मग हे जे एकूण जे असे असतील तसे 10 सेक्टर्स आहे आणि एकूण जे पॅरामीटर्स आहे असे 50 पॅरामीटर्स आहे. ओके, 10 क्षेत्र आणि 50 निर्देशक यांचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तसेच या निर्देशांकामध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांची पुढील 3 गटांमध्ये वर्गवारी करण्यात आली. ठीक आहे, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना 3 गटांमध्ये डिवाइड केलं आहे. तर ते 3 गट कोणते आहे? एक तर आहे मोठी राज्य, बिग स्टेट्स. दुसरा आहे केंद्रशासित प्रदेश, युनियन टेरिटरीज. आणि तिसरा आहे ईशान्येकडील किंवा पर्वतीय राज्य. ठीक आहे, म्हणजे नॉर्थ ईस्ट इंडियामधले किंवा हिमालयन स्टेट्स. ठीक आहे, तर अशा 3 गटांमध्ये याला डिवाइड केलेलं आहे. ओके, तर तेही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे.
आता बघा याच्यामध्ये आपण काय करणार आहे, टोटल एकूण मोठ्या राज्यांमध्ये कोण रँक 1मध्ये ते बघू आपण. ठीक आहे, आता बघा हे 3 गट बघितले तर मोठ्या राज्यांमध्ये एकूण 18 राज्य येतात. तर याच्यामध्ये टॉपचे 3 कोणते आहे आपण तेवढंच लक्षात ठेवू. तामिळनाडू रँक 1ला आहे, महाराष्ट्र रँक 2ला आहे, कर्नाटक रँक 3ला आहे आणि शेवटचे 3 कोणते आहेत, झारखंड आहे, त्याच्यानंतर UP आहे आणि त्याच्यानंतर गोवा आहे. ठीक आहे, म्हणजे सगळ्यात खालची रँक कोणाची 18 नंबरची तर ती झारखंडची आहे, 17 नंबरची UPची आणि 16 नंबरची गोवाची. ठीक आहे, मोठ्या राज्यांमध्ये हे त्याचे रँकिंग्स आहे. ठीक आहे, आता इथे बघा गोवा हे सुद्धा मोठ्या राज्यांमध्येच येतं. ठीक आहे, आता हे मोठे राज्य म्हणजे याच्यामध्ये मोठं असं वेगळं काही नाही आहे, राज्यच आहे ते. ठीक आहे, कारण इतर क्रायटेरियात बघा इकडे केंद्रशासित प्रदेश आहे आणि इकडे नॉर्थ ईस्टमधले आणि हिमालयन स्टेट्स असं आहे. ठीक आहे, मग गोवा हे राज्यांमध्येच येईल. ठीक आहे, तर गोव्याला तुम्ही दुसरीकडे इमॅजिन करू नका. आता बघा दुसरा जो गट आहे ईशान्येकडील व पर्वतीकडील राज्य, मग याच्यामध्ये 11 राज्य आहे. याच्यामध्ये हिमाचल प्रदेश रँक 1ला आहे, उत्तराखंड रँक 2ला आहे, त्रिपुरा रँक 3ला आहे. ठीक आहे, आणि रँक 11ला सगळ्यात शेवटचा रँक आहे अरुणाचल प्रदेश, त्याच्यावरती आहे नागालँड आणि त्याच्यावरती आहे मेघालय. ओके, त्याच्यानंतर बघा तिसरा गट जो आहे केंद्रशासित प्रदेशांचा, तर याच्यामध्ये टॉप नंबरला कोणता आहे तर ते पॉंडिचेरी आहे, पुदुच्चेरी. ठीक आहे, 2 नंबरला चंदीगड आणि दिल्ली 3 नंबरला आहे. ठीक आहे, दिल्ली 3 नंबरला आहे. त्याच्यानंतर युनियन टेरिटरीमध्येच शेवटचे 3 कोणते आहे, शेवटचे 3 आहे अंदमान निकोबार, त्याच्यानंतर आहे दादरा नगर हवेली, त्याच्यानंतर आहे लक्षद्वीप. ओके, तर लक्षद्वीप सगळ्यात शेवटी आहे. ओके, आता बघा हे एवढे रँकिंग्स आहे ना, तर हे तुम्ही सर्व लक्षात ठेवायला जाऊ नका. ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो की फक्त मोठ्या राज्यांमधलं प्रत्येक याच्यामधलं जे टॉपचं स्टेट आहे आणि शेवटचं स्टेट आहे एवढंच लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी 3-3 नका लक्षात ठेवू, कारण नंतर कन्फ्यूज व्हाल. एक जरी लक्षात ठेवलं प्रत्येक याच्यातनं तरी आपला MCQ त्या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहे. ओके, तर हे 6 तुम्ही नावं लक्षात ठेवा. ठीक आहे, आता तर हे आपण बघितलं ओव्हरऑल सगळ्या क्रायटेरियाजमध्ये कोण टॉपला आहे आणि कोण बॉटमला आहे. ठीक आहे, आता या इंडेक्सने काय केलं आहे, जे 10 सेक्टर्स आहे तर सेक्टर वाईज सुद्धा लिस्ट जारी केलेली आहे की कोणत्या सेक्टरमध्ये कोण टॉपला आहे. ठीक आहे, बघा 10 सेक्टरमध्ये कोण टॉपला आहे त्याची पण त्यांनी लिस्ट दिली होती, पण मी इथे इन्फॉर्मेशन घेताना सगळे सेक्टर नाही घेतलेले. ठीक आहे, कारण ते तेवढं रिलेव्हंट नाही आहे की तुम्ही 10 सेक्टर लक्षात ठेवाल आणि मग त्यांचे 10 राज्य कोणते आहे टॉपला ते पण लक्षात ठेवाल. ठीक आहे, जर तुम्ही करंट अफेअरचं मॅगझिन बघितलं कुठलं पण, तर त्या मॅगझिनमध्ये हे सगळे क्षेत्र दिलेले आहे आणि प्रत्येक क्षेत्रातले टॉप 3 दिलेले, बॉटम 3 दिलेले. ठीक आहे, तर एवढी सगळी इन्फॉर्मेशन बघून ना खूप लोड येतो आणि एवढी सगळी इन्फॉर्मेशन खरंच रिलेव्हंट नाही आहे. ओके, तर ज्यांना शक्य आहे त्यांनी ती करायला हरकत नाही, पण माझं तर बेस्ट सजेशन राहील की सगळं करायच्या नादी लागू नका. कोणते पण 3 क्षेत्र लक्षात ठेवा, जसं मी इथे 3 क्षेत्र घेतलेले आहे. कोणते बघा, सार्वजनिक आरोग्य घेतलेलं आहे मी. ठीक आहे, तर आरोग्यामध्ये या ठिकाणी तामिळनाडू रँक 1ला आहे, त्याच्यानंतर आर्थिक प्रशासनामध्ये कर्नाटक रँक 1ला आहे आणि पर्यावरणमध्ये पश्चिम बंगाल रँक 1ला आहे. ठीक आहे, आता इथे अजून एक सांगतो की सार्वजनिक आरोग्य या ठिकाणी ना एका मॅगझिनमध्ये तामिळनाडू दिलं होतं आणि दुसऱ्या एका मॅगझिनमध्ये इथे केरला पण दिलेलं आहे. ठीक आहे, तर मग आता हे दोन मॅगझिनमध्ये 2 वेगवेगळ्या गोष्टी सापडल्या मला, केरला आणि तामिळनाडू आरोग्यामध्ये कोण रँक 1ला आहे. 2 मॅगझिनमध्ये 2 गोष्टी मला वेगवेगळ्या सापडल्या म्हणून. ठीक आहे, देवा जाधवर सरांचं जे मॅगझिन आहे त्याच्यामध्ये केरळ दिलेलं आहे आणि जे इयर बुक आहे एक्सलन्सचं त्याच्यामध्ये तामिळनाडू दिलेलं आहे. ठीक आहे, तर एवढे लक्षात ठेवले तरी आपला MCQ या ठिकाणी सॉल्व्ह होईल. ठीक आहे, चला आता पुढचा टॉपिक बघू. पुढचा टॉपिक आहे ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट. ठीक आहे, ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट. ओके, 2019. आता हा कोणातर्फे पब्लिश केला जातो तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम याच्यातर्फे पब्लिश केला जातो. ठीक आहे, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम WEF याच्यातर्फे हा रिपोर्ट या ठिकाणी पब्लिश केला जातो. 2006 पासून दरवर्षी पब्लिश केला जातो. तसेच हा अहवाल 4 घटकांवर आधारित असतो. ठीक आहे, आता बघा वरच्या इंडेक्समध्ये आपण कसं बघितलं 10 सेक्टर्स होते बरोबर, तसे या अहवालात प्रत्येक अहवालात काही ना काही सेक्टर असणार आहे. तर इथे किती आहे, इथे 4 आहे. ओके, तर मग तुम्हाला हे 4 लक्षात ठेवायचे.
जेंडर गॅप आहे, ठीक आहे, म्हणजे काय असणार आहे, महिलांशी रिलेटेड असणार आहे, ठीक आहे, महिलांशी रिलेटेड असणार आहे जेंडर गॅप म्हणून. तर मग बघा महिलांचं कोणत्या लेवलवरती काय स्थान आहे. तर महिलांचा आर्थिक सहभाग व संधी याच्यामध्ये भारताचा क्रमांक आहे 149. महिलांचे शैक्षणिक नैपुण्य याच्यामध्ये भारताचा क्रमांक आहे 112. महिलांचे आरोग्य व उत्तरजीवित्व, ठीक आहे, याच्यामध्ये भारताचा क्रमांक आहे 150. आणि महिलांचे राजकीय सबलीकरण याच्यामध्ये भारताचा क्रमांक आहे 122. ओके, तर हे जे 4 सेक्टर्स आहे हे तुम्ही शक्यतो लक्षात ठेवा. त्यांचे एक्झॅक्ट तुम्हाला क्रमांक जरी नाही लक्षात राहिले तरी चालणार आहे, ठीक आहे. पण ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्टमध्ये कोणतेच 4 सेक्टर असतात. पहिला आहे आर्थिक म्हणजे इकॉनॉमिक, दुसरा आहे राजकीय सबलीकरण म्हणजे पॉलिटिकल, तिसरा आहे हेल्थ आणि चौथा आहे एज्युकेशन, ठीक आहे. असं इंग्लिशमध्ये जरी लक्षात ठेवलं तरी खूप इझी आहे. पॉलिटी, इकॉनॉमी, एज्युकेशन, हेल्थ हे 4 सेक्टर्स आहे. ओके, मग आता बघा ओव्हरऑल रँक किती. आता या 4 सेक्टर्सचा मिळून रँक किती आहे भारताचा, ठीक आहे. तर तो आहे 2019मध्ये आहे 112. ओके, आणि तोच मागच्या वर्षी किती होता, 108 होता, ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, आपली ह्या रँकिंगमध्ये घसरण झालेली आहे. ओके, 4 रँकने इंडिया मागे केलेला आहे. ओके, तर हेही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कधी कधी असं अप्लाइड स्टेटमेंट येऊ शकतं की मागच्या रिपोर्टपेक्षा या रिपोर्टमध्ये इंडियाची 4 क्रमांकाने घसरण झाली आहे किंवा 4 क्रमांकाने तो रँक वर चढलेला आहे, ठीक आहे. तर असं अप्लाइड स्टेटमेंट याच्यावरनं येऊ शकतं. मग ते आपण कसं डिराईव्ह करणार, तर दोन्ही पण आपण चेक करणार आणि त्याच्यातला फरक लक्षात ठेवणार, ठीक आहे. बऱ्याचशा ठिकाणी असं विशेष करून लिहून दिलेलं नसतं आपल्याला डायरेक्टली 4 रँकांनी आपण पुढे गेलो आहे का मागे गेलो आहे. ते आपल्याला हे रँकिंग बघून ठरवायचं आहे, ठीक आहे. आता बघा रँक 1ला कोण आहे जगामध्ये, आईसलँड आहे, ठीक आहे. आईसलँड आहे रँक 1ला. त्याच्यानंतर आपल्या शेजारच्या देशांचे काय काय रँक आहे, चीन आहे 106ला, श्रीलंका 102ला, नेपाळ आहे 101ला, ब्राझील आहे 92ला, इंडोनेशिया आहे 85ला, बांगलादेश आहे 50ला, ठीक आहे. याप्रमाणे क्रमवारी आहे. आणि पाकिस्तान आहे 151ला, ठीक आहे. तर मग आपले शेजारी जर बघितले तर नेपाळ आपल्या पुढे, श्रीलंका आपल्या पुढे, चीन आपल्या पुढे, बांगलादेश पण आपल्या पुढे, पण आपल्या मागे पाकिस्तान आहे, ठीक आहे. तर हे एक ओव्हरऑल एक लॉजिक लक्षात ठेवा, ठीक आहे. एक्झॅक्ट फिगर जरी नाही लक्षात राहिली तरी चालणार आहे. फक्त एक डोक्यामध्ये लॉजिक लक्षात ठेवा की कोण जेंडर गॅपमध्ये आपल्यापेक्षा चांगलं परफॉर्म करतं आहे आणि कोण आपल्यापेक्षा मागे आहे. ओके, पुढचा पुढचा पॉईंट बघा. येमेन सर्वात शेवटच्या 153व्या क्रमांकावर आहे, तर इराक 152व्या क्रमांकावर आहे, ठीक आहे. मग आता ह्या लाईनवरनं आपल्याला अजून 2 गोष्टी कळाल्या. पहिली गोष्ट तर काय कळाली की यमन सर्वात शेवटी आहे, आणि दुसरी गोष्ट आणि शेवटी आहे त्यांनी काय दिलं 153ला. म्हणजे काय, तर एकूण किती देशांचा इंडेक्स यांनी कॅल्क्युलेट केला आहे, तर 153 देशांचा इंडेक्स कॅल्क्युलेट केला, ठीक आहे. तर तसंही आपल्याला लक्षात ठेवता येईल. ओके, तर आय होप ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट या ठिकाणी तुमचा चांगला क्लिअर झाला असेल, ठीक आहे. एवढी इन्फॉर्मेशन सफिशियंट आहे. जर प्रश्न आला तर तो याच माहितीवरती येईल, ठीक आहे. याच्यापेक्षा बाहेर काही विचारू शकत नाही. ओके, पुढचा पॉईंट बघा. पुढचा टॉपिक आहे लोकशाही निर्देशांक, म्हणजे काय, डेमोक्रेसी इंडेक्स. लोकशाही निर्देशांक, डेमोक्रेसी इंडेक्स. आता हा कोण पब्लिश करतं, तर द इकॉनॉमिस्ट तर्फे हा पब्लिश केला जातो. द इकॉनॉमिस्ट काय, तर हे मॅगझिन आहे, ठीक आहे. हे खूप फेमस मॅगझिन आहे जे ब्रिटनमधनं रिलीज होत असतं, ठीक आहे. तर त्यांचं ही संस्था आहे द इकॉनॉमिस्ट, तर त्याच्यातर्फे हा पब्लिश केला जातो. 2006 पासून दरवर्षी पब्लिश केला जातो, ठीक आहे. म्हणजे बघा जसं ग्लोबल जेंडर गॅपचं होतं 2006 पासून दरवर्षी, सेम इकडे पण आहे 2006 पासून दरवर्षी. ओके, तर 2019मध्ये भारताचा रँक किती होता, 51वा रँक होता, ठीक आहे. ओके, भारताचा रँक 51वा होता. त्याच्यानंतर 2018मध्ये भारताचा रँक किती होता, तर हे पण या ठिकाणी बघा 2 वेगवेगळ्या मॅगझिनमध्ये 2 ओपिनियन्स होते, त्याच्यामुळे मी ही फील्ड ब्लँक सोडली आहे, ठीक आहे. तर जेव्हा मी तुम्हाला PDF प्रोव्हाइड करेल ना, तर त्यावेळी मी ते शोधून त्या ठिकाणी अपडेट करून PDFमध्ये टाकून देईल, ठीक आहे. तुम्हीही कमेंट करू शकता जर तुम्हाला माहिती असेल तर. बघा आता भारताचा रँक घसरला आहे, कारण का, तर जम्मू काश्मीर व 370 तिथनं हटवलं आपण. तसंच जो आपला CAA आहे जो आपण डिस्कस केला, बघा पॉलिटीचं लेक्चर आठवून बघा, हे दोन्ही पॉईंट आपण डिस्कस केलेले. CAA आणि 370चं त्या ठिकाणी स्पेशल स्टेटस हटवणं, याच्यामुळे भारताचा निर्देशांक खालवलेला आहे, असं या मॅगझिनचं म्हणणं आहे, ठीक आहे. असं या मॅगझिनचं म्हणणं आहे.
ज्या देशात पूर्ण लोकशाही असेल त्यांना 8 गुण मिळणे अपेक्षित असते. ठीक आहे, आता बघा यांचं जे रँकिंग आहे ते कोणत्या गुणांवरनं ठरतं. 8 पेक्षा जास्त गुण असतील तर फुल डेमोक्रेसी, पूर्ण लोकशाही. ओके, त्याच्यानंतर सदोष लोकशाही कुठे असते? 6 पेक्षा कमी गुण असेल तर. ठीक आहे, 6 पेक्षा कमी गुण असेल तर. संमिश्र राजवट कुठे आहे? 4 पेक्षा अधिक व 6 पेक्षा कमी गुण. 4 ते 6 मध्ये असेल तर संमिश्र राजवट, आणि 4 पेक्षा कमी असेल तर एक अधिकारशाही आहे तिथे. ठीक आहे, टोटॅलिटेरियन रिजिम आहे. तर ही त्यांची एक रँकिंगची पद्धत आहे. ओके, आपल्याला स्पेसिफिकली काय लक्षात ठेवायचं आहे? कोण पब्लिश करतंय, कधीपासून चालू झालं आहे, 19चा रँक आहे, 18चा रँक आहे, आणि त्यांनी काय रिझन दिलं भारताचा रँक घसरण्याचं, एवढं. ठीक आहे, हे जरी तुम्ही लक्षात नाही ठेवलं तरी चालणार आहे. ओके, पण इकडचे पॉईंट एकदम फिक्स डोक्यात ठेवा. हे बघा पुढचं, निर्देशांकातील पहिले 5 देश आणि त्यांचे गुणांक दिलेले. ठीक आहे, आता फर्स्ट 5 कंट्रीज कोणत्या आहे? ओके, फर्स्ट 5 कंट्रीज आहे नॉर्वे टॉपला आहे, त्याच्यानंतर 2 नंबरला आईसलँड आहे. बघा आता जो आपण याच्या आधीचा इंडेक्स बघितला त्याच्यात आईसलँड रँक 1ला होतं. ठीक आहे, इथे 2ला आहे. शक्यतो हे जे कंट्रीज आहे ना, नॉर्वे, आईसलँड, स्वीडन, फिनलंड, हेच अशा जे काय काय चांगले इंडेक्स आहेत तर त्यांच्यामध्ये हेच रँक 1ला असतात. ठीक आहे, तर समजा तुम्हाला एखाद्या वेळी गेस करायची वेळ आली तर तुम्ही नावांवरनं हे नॉर्वे, स्वीडन हे नावं त्या ठिकाणी गेस करू शकता. स्वीडन 3ला आहे, न्यूझीलंड 4ला आहे आणि फिनलंड 5ला आहे. आता शेवटचे 5 देश कोणते आहे? तर शेवटचा जो देश आहे तो नॉर्थ कोरिया आहे, ज्याचा इंडेक्स आहे 1.08. त्याच्यावरती आहे लोकशाही प्रजासत्ताक काँगो, DRC, डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो. त्याच्यावरती आहे मध्य आफ्रिका, त्याच्यावरती आहे सिरिया, त्याच्यावरती आहे छाड. ठीक आहे, आणि खालचा काय पॉईंट आहे? 13 वर्षात भारताच्या लोकशाही निर्देशांकातील घट. ठीक आहे, आता भारताचा जो रँक नाही म्हणू शकत आपण, जो स्कोर आहे, ठीक आहे, तो स्कोर कन्सिस्टंटली कमी होत आलेला आहे. ओके, कन्सिस्टंटली कमी होत आलेला आहे. रँक थोडासा चेंज होऊ शकतो पण स्कोर या ठिकाणी मागच्या काही वर्षांमध्ये कमीच होत आलेला आहे आपलं. ओके, जो 18मध्ये 7.23 होता तो 19मध्ये 6.9 झालेला आहे. ओके, तर हा स्कोर सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता मागच्या 2 वर्षांचा. ओके, ठीक आहे, चला तर मग पुढचा टॉपिक आहे मानव विकास अहवाल, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट. ठीक आहे, अहवाल म्हणजे रिपोर्ट. आता बघा, जो ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट आहे तर ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्टमध्ये बरेचसे इंडेक्सेस त्या ठिकाणी पब्लिश केले जातात. ठीक आहे, जर आपण पुढे जाऊन जे HRDचे लेक्चर घेणार आहे त्याच्यामध्ये हे खूप डिटेलमध्ये मी त्या ठिकाणी डिस्कस करणार आहे. ठीक आहे, तो जो ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट आहे, ठीक आहे, अहवाल म्हणजे कसं आहे, एक HDR असतो. लोकांना या टर्ममधलाच फरक माहीत नसतो, HDR आणि HDI. ठीक आहे, तर HDRच्या अंतर्गत एक 4 ते 5 इंडेक्सेस त्या ठिकाणी रिलीज केले जातात. ओके, यांच्यापैकी एक असतो HDI, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. ओके, आणि इतर पण काही इंडेक्सेस असतात. ओके, तर HDR आणि HDI मधला हा फरक आहे. मानव विकास अहवाल तसेच मानव विकास निर्देशांक. ठीक आहे, तर हा त्याच्यामधला एक फरक आहे. आणि बऱ्याच ठिकाणी काय होतं, मॅगझिन्समध्ये सुद्धा HDRला HDI असं ट्रीट केलं जातं आणि HDIला HDR ट्रीट केलं जातं. ठीक आहे, बऱ्याच ठिकाणी. मग त्याच्यामुळे ते तसं कन्फ्युजन होण्याचे कारण आहे. ठीक आहे, HDRच्या अंतर्गत 5 रिपोर्ट येतात, त्याच्यातला एक असतो HDI. आता बघा, हा जो HDR आहे म्हणजे हा पूर्ण, ठीक आहे, HDR, तर हा रिलीज करतं UNDP, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. हा कधीपासून ते पब्लिश करता? 1989 पासून मानव विकास अहवाल पब्लिश केला जातो. कोणत्या दिवशी पब्लिश केला जातो? तर तो 10 डिसेंबरला मानव हक्क दिन जेव्हा असतो तेव्हा तो रिपोर्ट पब्लिश केला जातो. 2019ची थीम काय होती त्याची? उत्पन्नापलीकडील, सरासरीच्या पलीकडील, आजच्या पलीकडील, 21व्या शतकातील मानवी विकासाची असमानता, ही याची एवढी मोठी थीम होती. ठीक आहे, उत्पन्नापलीकडील, सरासरीच्या पलीकडील, आजच्या पलीकडील, 21व्या शतकातील मानवी विकासाची असमानता. ठीक आहे, तर ही त्या ठिकाणी याची थीम होती.
याचे जनक कोण आहे, ठीक आहे, या रिपोर्टचे जनक. आता बघा, या रिपोर्टचं कोणी जनक नाही आहे, हा जो इंडेक्स आहे याचे हे जनक आहे, ठीक आहे. रिपोर्टचे जनक नाही आहे, इंडेक्सचे जनक आहे. कोणत्या? HDIचे, ठीक आहे, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सचे. ते कोण आहे? पाकिस्तानी अर्थतज्ञ मेहबूब उल हक आणि भारतीय अर्थतज्ञ अमर्त्य सेन या दोघांनी मिळून HDI नावाचा इंडेक्स त्या ठिकाणी रिलीज केलेला होता, ठीक आहे. आता बघा, 189 देशांमध्ये नॉर्वे या ठिकाणी प्रथमवर आहे. नॉर्वे प्रथम क्रमांकावर आहे, तर भारताचा क्रमांक 129 आहे. मग आता हे कशाशी बोलतोय आपण? हे HDI संदर्भात बोलतोय, ठीक आहे, HDI संदर्भात बोलतोय. तर HDI मध्ये काय आहे? भारताचा रँक 129, 129. एकूण किती देश? 189, 189. रँक 1 कोण? तर नॉर्वे. ओके, हे 3 फॅक्ट आपल्याला या लाईनवरून लक्षात आले. तेच 2018 मध्ये भारताचा किती होता क्रमांक? 130 होता, ठीक आहे. म्हणजे आता आपले 1 रँकने इम्प्रूव्हमेंट आहे, ठीक आहे. आपला 1 रँकने इम्प्रूव्हमेंट आहे असं आपल्या लक्षात येईल, ठीक आहे. त्याच्यानंतर टॉप 5 कोणते रँकमधले देश आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे. नॉर्वे 1 नंबरला आहे, स्वित्झर्लंड 2 नंबरला आहे, आयर्लंड 3 नंबरला आहे, जर्मनी 4 नंबरला आहे, हाँगकाँग आणि ऑस्ट्रेलिया हे दोघं मिळून 5 नंबरला आहे. ओके, तर हे टॉप 5 रँकिंग आपण लक्षात ठेवलेले आहे. त्याच्यानंतर बघा, HDI कॅल्क्युलेट करण्यासाठी 3 निकष त्या ठिकाणी वापरले जातात. 3 कोणते निकष आहे? तर पहिला आहे लाईफ एक्सपेक्टन्सी, म्हणजे आयुर्मान, म्हणजे तुम्ही किती जगाले याचा अंदाज, ठीक आहे, म्हणजे व्यक्तीचं आयुष्य किती आहे, एक्सपेक्टन्सी. त्याच्यानंतर शिक्षण, म्हणजे एज्युकेशन किती आहे. त्याच्यानंतर प्रति माणसं उत्पन्न, पर कॅपिटा इन्कम, ठीक आहे, पर कॅपिटा इन्कम हे किती आहे. तर हे 3 निकष वापरून HDI कॅल्क्युलेट केला जातो. ओके, 3 पॅरामीटर वापरून HDI कॅल्क्युलेट केला जातो. पुढचा पॉईंट काय बघा, अहवालातील शेवटचे 5 देश. आता लास्टचे 5 कोणते आहेत? तर 189 नंबरला आहे नायजर. ओके, त्याच्या खाली आहे, इथे काहीतरी चूक झालेली आहे, इथे स्वित्झर्लंड नाही असायला पाहिजे, ठीक आहे, कारण स्वित्झर्लंड इकडे आहे, ठीक आहे. बघा, आता हे गडबड काय होते, हे मॅगझिनमधनं आपण टाईप करून घेत असतो, त्याच्यामुळे एखाद्या मॅगझिनमध्ये चुका असल्या तर त्या इकडे होता, ठीक आहे. तर इथे हे नाही असायला पाहिजे. तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की नायजर शेवटच्या नंबरला आहे, ठीक आहे. त्याच्या खाली चाड आहे, दक्षिण सुदान आहे, बुरुंडी आहे, ठीक आहे. आता लिटरली तुम्हाला सांगतो, एवढे सगळे लक्षात नाही राहणार आहे. तुम्ही टॉप 5 पेक्षा टॉप 3 लक्षात ठेवले, इकडचा शेवटचा एक लक्षात ठेवला आणि भारताचे शेजारी लक्षात ठेवले तरी चालणार आहे, ठीक आहे. शेजाऱ्यांमध्ये पण सगळे नाही लक्षात ठेवायचे, कोणते तरी 1-2च लक्षात ठेवायचे, ठीक आहे. तरी मी या ठिकाणी इंडेक्स दिलेले आहे ते तुम्हाला सांगून देतो. बघा, श्रीलंका आहे 71ला, त्याच्यानंतर चीन आहे 85ला, भूटान आहे 134ला, बांगलादेश आहे 135ला, म्यानमार आहे 145ला, नेपाळ आहे 147ला, अफगाणिस्तान आहे 152ला, पाकिस्तान आहे 152ला आणि अफगाणिस्तान आहे 170ला, ठीक आहे. तर हे भारताचे शेजारी आहे. आता भारताच्या शेजाऱ्यांमध्ये चीन आणि श्रीलंका यांचे इंडेक्सेस आपल्यापेक्षा चांगले आहेत, ठीक आहे, पण बाकीचे सगळे देश आपल्यापेक्षा मागे आहे. ओके, तर हा एक फरक लक्षात ठेवा, ठीक आहे. एक्झॅक्ट फिगर नाही लक्षात ठेवली तरी चालेल, पण कोण पुढे आहे? श्रीलंका आणि चीन आपल्या पुढे आहे, बाकीचे सगळे आपल्या मागे आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे. आय होप तुम्हाला आता HDI या ठिकाणी क्लिअर झाला असेल, ठीक आहे. पुढचा पॉईंट बघा, पुढचा टॉपिक काय आहे? जागतिक स्पर्धात्मक निर्देशांक, ठीक आहे. जागतिक स्पर्धात्मक निर्देशांक, ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस इंडेक्स, ठीक आहे. स्पर्धा परीक्षा, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स, त्याच्यावरून आपण लक्षात घेऊ. स्पर्धात्मक म्हणजे काय? कॉम्पिटिटिव्हनेस इंडेक्स, ठीक आहे. हा कोणातर्फे पब्लिश केला जातो? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम तर्फे, ठीक आहे, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम तर्फे. म्हणजे ही तीच संस्था आहे जी आपण इतक्यात बघितली की जी ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट पब्लिश करते, ठीक आहे. इतक्यात मी तुम्हाला सांगितलं ना, आठवून बघा, ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट, बरोबर. ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट कोण पब्लिश करतंय? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. आणि सेम ऑर्गनायझेशन आहे जी आपला ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस इंडेक्स या ठिकाणी पब्लिश करतंय. ओके, तर बघा 2019 मध्ये 68व्या क्रमांकावर आहे इंडियाचा रँकिंग, ठीक आहे. आणि ते काय म्हणते, 10 क्रमांकाने आपली पिछेहाट झालेली आहे. याचा अर्थ 2018 मध्ये काय रँक होता आपला? 58 आपला रँक होता, ठीक आहे. 58वरनं आपण 68 वरती गेलो. तर हे दोन्ही तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर
रँक 1ला कोण आहे तर ते बघा सिंगापूर. सिंगापूरने अमेरिकेला मागे टाकत सर्वात स्पर्धात्मक अर्थव्यवस्था असल्याचा पहिला मान पटकावलेला आहे. ठीक आहे, म्हणजे 2019ला पहिला क्रमांक कोणाचा आला तर तो सिंगापूरचा आला आणि अमेरिका त्या ठिकाणी क्रमांक 2ला चालली गेली. याचा अर्थ काय आहे, मागे टाकत, याचा अर्थ याच्या आधी या ठिकाणी अमेरिकेचा रँक होता, रँक 1. ओके, बघा एकंदर जागतिक स्पर्धात्मक निर्देशांकात इतर देशांचा क्रमांक बघा. श्रीलंका 84, बांगलादेश 105, नेपाळ 108, पाकिस्तान 110. सगळे आपल्यापेक्षा मागे आहे. ओके, शेजारचे जेवढे चांगले काही देश आहेत ते सगळे आपल्यापेक्षा मागे आहे. ओके, तर बघा ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस इंडेक्समध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2018चा रँक 58, 19चा रँक 68, 10 रँकिंगने पिछे 8. आपल्यासोबतचे जे इतर देश आहेत श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान हे सगळे आपल्यापेक्षा मागे. क्रमांक 1ला अमेरिका एक्सपेक्टेड होतं पण त्याच्याऐवजी सिंगापूर आहे. ठीक आहे, सिंगापूरने अमेरिकेला मागे टाकलेलं आहे. ओके, एवढी इन्फॉर्मेशन इनफ आहे. पुढचा इंडेक्स बघा. पुढच्या इंडेक्सचं नाव काय आहे, जागतिक नाविन्यता निर्देशांक. जागतिक नाविन्यता निर्देशांक. ओके, नाविन्यता यालाच काय म्हणू आपण, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स. तुम्ही मराठीत लक्षात ठेवू शकता GII, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स. ओके, जागतिक नाविन्यता. नाविन्यता म्हणजेच इनोव्हेशन, इनोव्हेटिव्ह काहीतरी, नवीन काहीतरी. ओके, आता याच्यात बघा भारताचा क्रमांक किती आहे. भारताचा क्रमांक आहे 52, 129 देशांमध्ये. ठीक आहे, हा 129 देशांमध्ये कॅल्क्युलेट केला. भारताचा 52 रँक आहे. 2018 मधला रँक किती होता भारताचा, 57 रँक होता. ठीक आहे, याचा अर्थ काय झालं, 5 नंबरने आपण मागे चाललो, 5 नंबरने आपण पुढे आलेलो. ठीक आहे, 5 नंबरने आपला रँक वाढलेला आहे, 5 रँकने. ठीक आहे, आधी 57 होता आणि आता 52 आहे. ठीक आहे, आता हा कोणातर्फे पब्लिश केला जातो, तर इथे 3 संघटना आहे, यांचे नावं वेगवेगळे आहे. ठीक आहे, पहिली आहे इनसीड. ठीक आहे, याचं काहीतरी एक फुल फॉर्म आहे, तुम्ही इनसीडच लक्षात ठेवा. ठीक आहे, आपल्याला आलं तरी हे शॉर्टकटमध्येच इनसीड येईल. दुसरं आहे कॉर्नेल युनिव्हर्सिटी आणि तिसरं आहे विपो. विपो म्हणजे काय, तर वर्ल्ड इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन. वर्ल्ड इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन ह्या 3 संघटनांतर्फे एकत्र येऊन जागतिक नाविन्यता निर्देशांक पब्लिश केला जातो. ठीक आहे, आता याचे निकष बघा काय काय. याचे निकष त्यांनी 2 ठरवले, एक आहे इनेबलर्स, दुसरा आहे परफॉर्मन्स. म्हणजे काय, तर एक सक्षम आणि दुसरं प्रदर्शन. मग आता इनेबलरमध्ये काय आहे, ह्युमन कॅपिटल, इन्व्हेस्टमेंट आणि बिझनेस एन्व्हायरमेंट. ठीक आहे, मग त्या देशामधलं ह्युमन कॅपिटल किती आहे, इन्व्हेस्टमेंट किती होते, बिझनेस एन्व्हायरमेंट कसं आहे, तर यावरून काहीतरी स्कोअर काढला जातो. तसेच परफॉर्मन्समध्ये काय आहे, तर नॉलेज आउटपुट आणि नॉलेज डिफ्युजन, तर ह्या दोघांवरनं स्कोअर काढला जातो. ठीक आहे, आणि मग या सर्वांचा स्कोअर इंडेक्समध्ये एकत्र करून फायनल रँकिंग त्या ठिकाणी तयार केली जाते. ओके, तर आपण बघू की आपल्या शेजारचे देश याच्यामध्ये कसे परफॉर्म करतात किंवा जे महत्त्वाचे देश आहेत ते. ठीक आहे, तर इथे बघा आपलं चीन किती नंबरला आहे इनोव्हेशनमध्ये, तर तो 14 नंबरला आहे. ओके, चीन भरपूर पुढे आहे. साऊथ आफ्रिका जे आहे ते 51ला आहे. इंडिया 52ला आहे. इतक्यात आपण बघितलं 2018मध्ये त्याचा 57 रँक होता. ब्राझील आहे ते 56ला आहे. रशिया आहे ते 59ला आहे आणि पाकिस्तान जे आहे ते 105ला आहे. ओके, तर एवढे आपण 4-5 गोष्टी याच्याविषयी लक्षात ठेवल्या तरी आपला MCQ त्या ठिकाणी टॅकल होईल. ओके, आय होप तुम्हाला हे समजतंय. पुढे जाऊ. पुढचा पॉईंट बघा. या ठिकाणी पुढचा जो टॉपिक आहे तो आहे एज ऑफ डुईंग बिझनेस. ठीक आहे, एज ऑफ डुईंग बिझनेस, ज्याला मराठीत म्हणतात सुलभ व्यवसाय यादी. ठीक आहे, एज ऑफ डुईंग बिझनेस याला मराठीत म्हणतात सुलभ व्यवसाय यादी. ओके, हा कोणातर्फे पब्लिश केला जातो, तर वर्ल्ड बँकतर्फे हा पब्लिश केला जातो. ठीक आहे, जागतिक बँक, वर्ल्ड बँकतर्फे एज ऑफ डुईंग हा पब्लिश केला जातो. ओके, याच्यामध्ये बघा 190 देशांमध्ये 190 कंट्रीजमध्ये भारताचा रँक 63 आहे. ठीक आहे, तो आधी किती होता, मागच्या वर्षी 77 होता. ठीक आहे, 77 वरून 63 या ठिकाणी आलेला. याचा अर्थ 14 रँकिंगने आपला रँक इम्प्रूव्ह झालेला आहे. ठीक आहे, 14 स्थानांनी आपले स्थान उंचावलेले आहे. ठीक आहे, तर हा फॅक्ट आपल्याला महत्त्वाचा लक्षात ठेवायचा आहे. 63 रँकला इंडिया आहे, याच्या आधी 77ला होता. याच्यानंतर भारताचे स्थान सलग 3ऱ्यांदा उंचावले. ठीक आहे, म्हणजे आता दरवर्षी इंडेक्स पब्लिश होत असतो. ठीक आहे, 1, 2, 3, तर मागचे 3 पण वर्ष जर आपण कम्पेअर केले तर आपल्या रँकिंगमध्ये इम्प्रूव्हमेंटच होत आलेली आहे. ठीक आहे, असं हे म्हणताय. ओके,
त्याच्यानंतर पहिला क्रमांक कोणत्या देशाचा लागतो, तर न्यूझीलंडचा लागतो. ठीक आहे, पहिला क्रमांक एज ऑफ डुईंगमध्ये न्यूझीलंड आहे. त्याच्यानंतर बघा आर्थिक सुधारणा, याच्यासाठी क्रायटेरिया काय काय असतो, तर क्रायटेरिया असतो आर्थिक सुधारणा कशा आहे तुमच्या देशामध्ये. त्याच्यामध्ये नादारी आणि दिवाळखोरीची संहिता म्हणजे इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्सी कोड, नादारी आणि दिवाळखोरीची संहिता, तसेच इनडायरेक्ट टॅक्सेशन अप्रत्यक्ष कर प्रणाली, तर याचा ते आधार घेत असतं इंडेक्स बनवताना. ठीक आहे, कोणत्या 2 क्रायटेरिया, इनसॉल्व्हन्सी आणि बँकरप्सीसाठी कसं डील करतो तो कंट्री, तसेच तिथली इनडायरेक्ट टॅक्स सिस्टम कसं आहे, या दोघींचा आधार घेऊन तो या ठिकाणी बनवला जातो. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये ना एज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये मुंबई पालिकेच्या एका अहवालाचा उल्लेख केलेला आहे. तर हा अहवालाचा उल्लेख काय आहे, ऑनलाईन बांधकाम परवान्यासह अन्य उपक्रमांनी बजावलेल्या महत्त्वाच्या कामगिरीमुळे भारताला वरचे स्थान मिळवण्यात आले आहे. या उपक्रमांसाठी मुंबई महापालिकेच्या अहवालात उल्लेख केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे मुंबई महापालिकेचा एक अहवाल आहे जिथे ऑनलाईन बांधकाम परवाना वगैरे या सगळ्या गोष्टी बिझनेससाठी ज्या काही सुलभ आहे, तर त्यांचा एक रिपोर्ट आहे, तो या इंडेक्सने कोट केलेला होता. ठीक आहे, तर मग त्याच्यामुळे आपण तो या ठिकाणी घेतलेला आहे. ओके, जास्त काही महत्त्वाचं नाही आहे, जस्ट इतकं लक्षात ठेवा की मुंबई महापालिकेचा एक अहवाल या रिपोर्टने कोट केला होता. ओके, ज्याच्यामध्ये ऑनलाईन सिस्टमची काय माहिती दिलेली आहे. ठीक आहे, पुढचा पॉईंट बघू, जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक 2019 वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स. ठीक आहे, वृत्तपत्र स्वातंत्र्य प्रेस फ्रीडम. आता हा कोण पब्लिश करतोय बघा, हा रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स या संघटनेतर्फे पब्लिश केला जातो. रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स याच्यामध्ये बघा 180 देशांची यादी आहे, ज्याच्यात भारताचा क्रमांक आहे 140 नंबरला. ओके, भारत खूप मागे आहे बघा, आणि तोच 2018 मध्ये भारताचा क्रमांक होता 138 नंबर. याचा अर्थ आपण 2 रँकिंगने अजून मागे गेलो. ठीक आहे, 2 रँकिंगने आपली अजून पिछाड झालेली आहे. 10 अव्वल देश कोणते आहे, आता 10च्या 10 नाही लक्षात ठेवायचे आपल्याला, पण हे मॅगझिनमध्ये दिले होते म्हणून इकडे आलेले आहे. ठीक आहे, बघा नॉर्वे आहे, फिनलँड आहे, स्वीडन आहे, नेदरलँड आहे, डेन्मार्क आहे, स्वित्झर्लंड आहे, न्यूझीलंड आहे, जमैका आहे, बेल्जियम आहे, कोस्टारिका आहे. ओके, इतकं फास्ट जरी मी बोललो तरी आपल्याला हे लक्षात ठेवायचं नाही आहे. ठीक आहे, आपण लक्षात ठेवू टॉप 2, नॉर्वे आणि फिनलंड हे टॉप 2 नंबरमध्ये आहे. ठीक आहे, बघा नॉर्वे आपल्या जे पण आपण इंडेक्स केले त्याच्यात 3 इंडेक्समध्ये नॉर्वे हा रँक बनला आहे. ठीक आहे, कोणते 3 आहे ते खाली मला कमेंट करा. ओके, त्याच्यानंतर बघा 180 नंबरला आहे तुर्कमेनिस्तान. ठीक आहे, लास्टला कोणता आहे, तुर्कमेनिस्तान या ठिकाणी आहे 180 नंबरला. ओके, या अहवालानुसार पत्रकारांप्रती द्वेष वाढून त्यांचे रूपांतर हिंसाचारात झालेले आहे. त्यामुळे भीती वाढली आहे, पत्रकार आपले काम सुरक्षित करू शकत नाही. या निर्देशांकामध्ये दक्षिण आशियाची कामगिरी निराशाजनक आहे, पूर्ण साऊथ एशियाची कामगिरी निराशाजनक आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या स्थानांमध्ये सुद्धा घसरण झालेली आहे आणि ते अनुक्रमे 142 आणि 150 या क्रमांकावर आलेले आहे. ओके, शेजारचे कंट्री जर आपल्याला जोडा लावण्यामध्ये आले तर पाकिस्तान 142 आणि बांगलादेश 150. ठीक आहे, आणि ओव्हरऑल जे दक्षिण एशिया आहे तिथे कामगिरी निराशाजनक आहे. प्रेस फ्रीडमसाठी कामगिरी या ठिकाणी निराशाजनक आहे. ओके, तर हे आपल्याला या ठिकाणी समजलेलं आहे या इंडेक्समधनं. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला हे सुद्धा या ठिकाणी क्लिअर झालं असेल. ठीक आहे, तर चला मग आपण या ठिकाणी जेवढे पण काही महत्त्वाचे इंडेक्स होते 8 इंडेक्स आपण साधारण या ठिकाणी केलेले आहे. एवढे 8 खूप महत्त्वाचे आहे म्हणून ते आपण घेतलेले आहे. ठीक आहे, इतर पण इंडेक्सेस रिलीज झाले होते, पण जसं मी इंट्रोडक्शनच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की सर्वच करंट अफेअर या ठिकाणी करायचं नाही आहे. तुम्ही जे केलं आहे त्याला आपलं लेक्चर हे कॉम्प्लिमेंटरी आहे. ठीक आहे, हे आपण ऑडिओ व्हिज्युअल टेक्निकचा वापर या ठिकाणी करणार आहे. त्यामुळे इथे आपण फक्त महत्त्वाचंच डिस्कस करतोय आणि हे प्रत्येक लेक्चर तुम्हाला 2दा बघायचं आहे, त्याच्यातनं तुम्हाला जास्त आउटपुट मिळणार आहे. ठीक आहे, तर त्या पद्धतीने आपण इथे महत्त्वाचे 8 इंडेक्सेस या ठिकाणी घेतले. जरी आपल्या ह्या 8 इंडेक्सपैकी एकावर जरी प्रश्न आला तरी तो आपण दिलेल्या इन्फॉर्मेशनमधनंच येणार आहे, एवढी तुम्ही निश्चिंत राहा. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडत असतील तर तुम्ही यांना लाईक करा, तसेच शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. आपल्या चॅनल्सला सबस्क्राईब करा. ठीक आहे, आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर हे आपल्याला पटकन वाढवायचे आहे, जेणेकरून आपण नवीन कंटेंट त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेवढे जास्त सबस्क्रायबर होतील तेवढं जास्त आम्हाला त्या ठिकाणी प्रेरणा मिळणार आहे. ठीक आहे,
तुम्हाला काही प्रश्न असल्यास तुम्ही मला त्या ठिकाणी कमेंटही करू शकता. ओके. आपलं टेलिग्राम चॅनल आहे ज्या ठिकाणी तुम्हाला या लेक्चरचं PDF मिळून जाईल, तर ते तुम्ही जॉईन करा. @eSwadhyay असं सर्च करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. ओके. ठीक आहे, तर मग चला थांबूया या ठिकाणी. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. लगेचच आपण पुढचं लेक्चरसुद्धा 1-2 दिवसात अपलोड करून टाकूया. ओके. थँक्यू.